नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी अंकिता नरवणेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. दर्शक हो, गेले 1.5 वर्ष आपण कोरोना या विषाणूसोबत लढत आहोत. किंबहुना आता असं म्हणता येईल की आपण या विषाणूसोबतच जगत आहोत. या विषाणूमुळे गेल्या वर्षी जागतिक स्तरावर आपल्याला टाळेबंदीचा अनुभव घ्यावा लागला. बरोबर जवळजवळ सगळ्याच गोष्टींवर बंधनं निर्माण झाली आणि आपलं जग हे 4 भिंतींपुरतं मर्यादित राहिलं. संसर्गाची भीती असेल, जवळच्या नातेवाईकांना गमावण्याचं दुःख असेल, आर्थिक भार, सामाजिक बंधनं अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे सगळ्यांनाच मानसिक संघर्ष हा सहन करावा लागला. कोरोना अजून आटोक्यात आला नाही तोवर त्याचे वेगवेगळे नवे प्रकार आपल्या समोर येतात. सध्या चर्चेत असलेला ओमायक्रॉन हा कोविडचाच एक प्रकार आहे. याचा संसर्गाचं प्रमाण किती आहे किंवा हा किती धोकादायक आहे यावर खरं तर अजून संशोधन सुरूच आहे. पण हा नवीन विषाणू जो आढळलेला आहे आणि आपण जे काही गेल्या वर्षी अनुभवलंय यावरून अनेक जणांना मनात धास्ती निर्माण झाली. अनेक जण चिंतेत पडलेले आहेत. परत टाळेबंदी होईल का किंवा नियमांचा परत एकदा भडीमार होईल का असे विचार अनेकांच्या मनात घर करतात. दर्शक हो, संशोधनातून असं समोर आलंय की कोविड-19च्या काळात कोविडचा जो प्रभाव आहे तो पुरुषांच्या तुलनेत सर्वाधिक स्त्रियांवर झाला. मग तो मानसिकरित्या असो किंवा आर्थिक भार असो, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. तर आजचा जो आपला विषय आहे तो याच मुद्द्यांशी संबंधित आहे. तो नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. ओमायक्रॉन आणि स्त्रियांची सद्य मनस्थिती हा आजचा आपला विषय आहे आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत KEM रुग्णालयात मानसोपचार तज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर शुभांगी पारकर. डॉक्टर पारकर, आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. मॅमचा मी थोडक्यात परिचय करून देते. सायकायट्री या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून वैज्ञानिक शिक्षण क्षेत्रात अनेक विभागात त्या आजही उच्च पदावर कार्यरत आहेत. पॅन्डेमिक मेंटल हेल्थ टास्क फोर्स अर्थात महामारी कृती दलाच्या मानसिक आरोग्य विभागाच्या त्या सदस्य आहेत. संशोधन आणि त्यांच्या इतर कार्यासाठी त्यांना अनेक विशेष आणि राष्ट्रीय स्तराचे पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. त्या स्वतः लेखिका आहेत. अनेक वृत्तपत्रांमधून त्या लेखन करतात. मानसिक आरोग्यावरील अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. अनेक सामाजिक संस्थांसोबत त्या जोडल्या गेलेल्या आहेत. तर अशा प्रतिभावान डॉक्टर पारकर यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. दर्शक हो, कुठलंही जर संकट असेल तर त्याबरोबर मानसिक खच्चीकरण हे होतच असतं. पूर्वी याविषयी फार बोललं जायचं नाही, पण आजकाल मानसिक आरोग्याला फार महत्त्व दिलं जातं, त्याविषयी बोललं जातं. त्यामुळे आजही आपण या भागात अशीच मुक्तपणे आपल्या विषयावर चर्चा करणार आहोत. कुठलं संकट हे कुठल्या संकटाचे परिणाम हे कधी जेंडर न्यूट्रल नसतात, म्हणजे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी ते समान नसतात. या संकटांचा स्त्रियांवर सर्वाधिक प्रभाव होतो. स्त्रियांना अधिक याचा फटका बसतो. मला पहिल्यांदा असं विचारावंसं वाटेल की आता आपण जर कोविडचं उदाहरण घेतलं तर हे जे संकट आहे ते समाजावर आलं, स्त्री किंवा फक्त पुरुषांवर नाही. तर मग स्त्रियांच्याच मानसिक स्वास्थ्यावर याचा सगळ्यात जास्त परिणाम का झाला, पुरुषांच्या नाही, असं का? आपण पाहिले याच्यापूर्वीही प्लेग सारख्या महामारी झाल्यात आणि तिथेही स्त्रियांवरती जास्त भावनिक, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही गोष्टींचा नकारात्मक प्रभाव आपल्याला दिसून आलेला आहे. आणि कोविड-19 मध्ये तसं पाहिलं तर आपल्याला हे दिसून येतं की पुरुषांमध्ये याचे डायरेक्ट म्हणजे शारीरिक जो प्रभाव आहे तो जास्त दिसून आले. मृत्यूही जास्त झालेले आहेत, ज्याला आम्ही हायर फेटॅलिटी रेट म्हणतो. पण तरीही स्त्रियांवर कोविडमुळे जो परिणाम झालेला आहे की मनोसामाजिक परिणाम जो झालेला आहे तो पुरुषांपेक्षा तिप्पट आहे. हे केयर यांनी 2021 म्हणजे या वर्षीच्या संशोधनात त्यांनी ही खूप मोठी स्टडी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते दिसून आलेलं आहे. आणि शिवाय आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आत्महत्येचे विचार 32% स्त्रियांमध्ये की ते जास्त आहेत.
25% स्त्रियांमध्ये नर्वस ब्रेकडाऊन किंवा स्ट्रेसमुळे जो एक आम्ही ज्याला फटीग म्हणतो की एक विकलता येते, एक थकवा येतो, तो त्यांच्यामध्ये जास्त दिसून आलेला आहे. आणि 35% स्त्रियांमध्ये डिप्रेशन, एन्झायटी, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर यासारख्या महत्त्वाच्या ज्या कॉमन मेंटल डिसऑर्डर आहेत, सर्वसामान्य आहेत, त्या स्त्रियांमध्ये दिसून आलेल्या आहेत. आणि हे आपल्यासाठी अशासाठी महत्त्वाचे आहे की पुढची 10 वर्ष ही सामाजिक स्थित्यंतरांची वर्ष आहेत कोविडमुळे, की जिथे आर्थिक नुकसान झालेलं आहे, लोकांचे जॉब गेलेले आहेत. आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे की सामाजिक दृष्टिकोनातनं स्त्रीचा जो रोल आहे, भूमिका जी आहे, ती एक काळजीवाहू आहे घराचं. म्हणजे कुठे खोट झालं तरी ते सगळं सांभाळायला स्त्रीला लागतं. आणि त्याप्रमाणे तिच्यावरती तो जो तणाव असतो, तो जो प्रेशर असतो, ज्याला आम्ही रोल स्ट्रेन म्हणतो, म्हणजे भूमिकेशी निगडीत असा जो तणाव असतो, स्ट्रेस असतो, तो तिच्यामध्ये जास्त असतो. आणि मल्टीटास्किंग आहे ना, करिअर आहे, काही स्त्रियांच्या बाबतीत मुलं आहेत, घर सांभाळायचं आहे. आणि लॉकडाऊन किंवा क्वारंटाईन वगैरे या मेजर्समध्ये सांभाळायला लागतं सगळ्यांना. सगळ्यांच्या डिमांड वाढतात आणि ते सगळे अवतीभोवती असतात. म्हणजे पूर्वी तरी लोक घरातनं बाहेर होती, मुलं काही काळ घरातनं बाहेर होती किंवा स्त्री तिच्या कामासाठी बाहेर होती. पण आज ते सगळे एकत्र आहेत आणि ते एकत्र असल्यामुळे तणावाची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे आणि ते स्त्रीला सहन करणं तसं सामान्य नाही आहे. त्याच्यामध्ये त्रास भरपूर आहे, मानसिक दडपण आहे, शारीरिक त्रास आहे. आणि त्याच्यामुळे तिच्यावरती मानसिक जो आपण कोविडचा परिणाम पाहतोय तो जास्त दिसून येतोय. आणि हे सगळं आपल्या देशातच नाही, पूर्ण जगात आपल्याला हे दिसून येते. जगभरात तसं पाहायला गेलं तर स्त्रियांच्या मानसिकतेवर कोविडचाच किंवा इतर साथींची सुद्धा आपल्यासमोर उदाहरणं आहेत की त्याचा विपरीत परिणाम स्त्रियांच्या मानसिकतेवर पडला. तर हा जो त्यांच्या मानसिकतेला धोका निर्माण झाला, याला कुठली मुख्य कारणं जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटतं? जसं मी म्हटलं की स्त्रीची भूमिका ही एक घरातल्यांची काळजी घ्यायची, ज्याला आम्ही नर्चरिंग सेक्स म्हणतो. हा एक महत्त्वाचा डिफरन्स आहे की पुरुष घरासाठी फीड करतो, म्हणजे की तो खायला प्यायला मिळण्यासाठी पैसे घेऊन येतो, पण शेवटी सगळं जे उरलेलं असतं ते घरातलं स्त्रीला पाहायला लागतं. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची भूमिका आहे. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा स्त्री स्वतःची काळजी सगळ्यात शेवटी घेते. म्हणजे आपण जर आपल्या घरच्या संस्कृतीत पाहिलं तर सगळ्यांना जेवण दिल्यानंतर, सगळ्यांचं अन्न खाऊन झाल्यानंतर ती जेवते, मग ते उरलं सुरलं अन्न असतं. तर याच्यामुळे कसं असतं की तिला शारीरिक विकनेसही असतो, कामं तिची भरपूर वाढत असतात आणि मल्टीटास्किंग आहे. म्हणजे की हे करायचं, बाजारात जायचं, घरी करायचं, डब्बा करायचा, अभ्यास घ्यायचा, पुन्हा बिलं भरायची, इतक्या सगळ्या गोष्टी तिला करायच्या असतात. आणि कोविडमध्ये काय झालं की हे सगळं म्हणजे आरामात करता येण्यासारखं नव्हतं. म्हणजे अगदी घरातली ग्रॉसरी आणायची, भाजीपाला आणायचा म्हटला तरीसुद्धा ते त्रासदायक होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्वी स्त्रीला एक आपल्याकडे साधारणतः नोकराणी मिळू शकते किंवा दुसरे मी जे सांगते तुम्हाला की प्रेग्नंट बायका आहेत, गरोदर बायका आहेत किंवा ज्यांना नवीन माता झालेल्या बायका आहेत, या सगळ्यांना ही कामं करायला लागली. म्हणजे कुठे माहेरी जाता आलं नाही किंवा माहेरहून कोणी घरी येऊन राहिलं नाही, की जिथे स्त्रीला मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीने आपल्याला सपोर्ट करायचं असतं, पण ते तसं झालेलं नाही आहे. आणि याच्या पलीकडे जर तुम्ही आरोग्य सेक्टरमध्ये पाहिलं की त्या विभागात जर पाहिलं तर संपूर्ण जगात आणि भारतातही तीच परिस्थिती आहे, एशियात म्हणजे की एशियातल्या सगळ्या राष्ट्रात, की जिथे नर्सेस, अंगणवाडी वर्कर्स किंवा आयाबाई असं जर आपण पाहिलं तर हे सगळे धरून 70% लोक आरोग्य विभागात आहेत. म्हणजे हा एक महत्त्वाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये एक वाढतं प्रमाण दिसून आलेलं आहे. आणि अलीकडे जर तुम्ही पाहिलं तर वॅक्सिनेशन चालू आहे सध्या. तर मला
एक लक्षात आलं की आपल्याकडे काम करणाऱ्या बायका, त्यांना सांगितलं गेलेलं आहे की तुमची कामं तुम्ही करता की नाही माहिती नाही, पण घरातल्यांचं सगळ्यांचं वॅक्सिनेशन झालं पाहिजे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला ते डिजिटलाइज आहे, तर त्याच्यामुळे बायका हैराण झाल्या होत्या. बरं, त्या वॅक्सिनेशनला आपल्या घरातल्या वृद्ध लोकांना घेऊन गेल्या, ते झालं नाही तरी त्यांना ओरडा खावा लागला होता. आणि शिवाय होतं काय की एक महत्त्वाचं डायनॅमिक्स आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की पुरुषांच्या नोकऱ्या गेल्यात, जॉब गेलेत, तशा स्त्रियांच्याही गेल्या. पण जेव्हा पैसा घरात कमी यायला लागला तेव्हा पुरुषाची जी चिडचिड आहे ती स्त्रीवर व्हायला लागली. म्हणजे परस्पर संबंधात स्ट्रेन यायला लागलं. आणि हे सगळं सांभाळताना, चारी बाजूने सांभाळताना स्त्रीला खूप अधीर किंवा खूप त्रासदायक झालेला आहे. आणि त्याचा मानसिक तणाव नक्कीच वाढलेला आहे. आणि हे कारण बहुतेक सगळ्या, म्हणजे की केवळ भारतात नाही, स्पेन, इटाली या सगळ्या देशांमध्ये हे कारण असल्यामुळे कुठेतरी स्त्रीची इम्युनिटी पण कमी झाली. सेकंड लॉकडाऊन जेव्हा झाला किंवा दुसरी वेव्ह जेव्हा संपूर्ण जगात आली, तेव्हा असं दिसून आलं पाश्चात्य देशात, युरोपियन देशांमध्ये स्त्रियांना जास्त कोरोनाचं इन्फेक्शन झालं. त्याचं कारण या काळामध्ये त्यांचं मानसिक खच्चीकरण झालेलं होतं. त्यांना भावनिक आधार राहिलेला नव्हता. त्या स्वतः गडबडलेल्या होत्या, भावूक झाल्या होत्या आणि त्यामुळे त्यांची इम्युनिटी कमी झाल्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे कदाचित त्यांना हे इन्फेक्शनसुद्धा भरपूर वाढलं. तर करोनामुळे या महामारीत आपण पाहिलं की स्त्रियांचं शरीर विकल झालं, मन विकल झालं आणि त्यांना ते सहन करायला लागलं. इन्फेक्शन म्हणा किंवा भावनिक तणाव म्हणा, दोन्ही बाजूने त्यांना ते सहन करायला लागलं. अगदी बरोबर. कामाचा खूप जास्त ताण यावेळी टाळेबंदीच्या काळात महिलांना अनुभवायला लागला आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही स्वास्थ्यावर त्याचे विपरीत परिणाम दिसून आले. आता कुठल्याही संकटाची चिंता असेल किंवा टेन्शन असेल, हे साधारण सगळेच जण टेन्शन घेत असतात. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला, स्त्रीला एखादी चिंता सतावते तेव्हा ती त्या बाबतीत मोकळेपणानं कुणाशी बोलत नाही किंवा तेही पटकन मान्य करत नाही की मला कुणाची तरी मदत घेणं गरजेचं आहे, कुणाचा तरी सल्ला या बाबतीत घेणं गरजेचं आहे. तर व्यक्तिगतरित्या हे कसं ओळखायचं की मला आता एका तज्ज्ञाकडे जाण्याची गरज आहे, कुणाचा तरी सल्ला घेण्याची गरज आहे? हा फार सुंदर प्रश्न आहे. कारण चिंता आणि उदासीनता या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्याची जी वेदना भयंकर असते. आपल्याला कसं असतं, आपण दृष्टीला जे दिसतं, शरीर दुखलं, ताप आला हे किंवा खोकला आला, हे आपल्याला दिसत असतं, हे दृश्य आहे. पण भावनिक विकार, मानसिक विकार हे अदृश्य आहेत आणि त्यांचा स्वीकार तेवढासा सर्वसामान्य समाजात झालेला नाही. आणि स्त्रिया त्या करूनच घेत नाहीत की त्यांना असं वाटत असतं की आपण सदैव सक्षम असायला पाहिजे, आपण आपल्या पायावर उभं असायला पाहिजे, आपण खऱ्या अर्थाने एक समर्थ गृहिणी असायला पाहिजे. त्याच्यामुळे ती त्या दृष्टिकोनातनं साधे सुधे शारीरिक विकार, डोकेदुखी, खोकला हे तर टाळतेच. पण तिला जेव्हा असं अस्वस्थ वाटतं किंवा खूप अधीर वाटतं, खूप रडू येतं, चिंता वाटते, निराश वाटतं, आपल्याकडनं काही होत नाही, असहाय्य वाटतं, तर हे सगळं तिला व्यक्त करता येत नाही. पण हे 2-4 दिवसांसाठी झालं, काही काळासाठी झालं, तर आपण क्रायसिसमधनं किंवा कठीण परिस्थितीतून जाताना आपल्या सगळ्यांच्या बाबतीत हे असं होत असतं. पण आपण सगळे स्थिरावतो. सर्वसाधारणपणे 5-6 दिवसांनी आपण स्थिरावतो, आठवड्याभरात आपण स्थिरावतो. पण जेव्हा आपल्याला जाणवतं की आपण स्थिरावत नाही आहोत, आपला हा जो भावनिक विकार आहे किंवा आपली अस्वस्थता वाढत आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप येत नाही आहे, भूक कमी होते, हे शारीरिक विकार वाटतात. पण खरं ही शारीरिक लक्षणं मानसिक विकारांची लक्षणं आहेत. हे जेव्हा होतं, वजन जेव्हा कमी होतं, तेव्हा नक्की गंभीर परिणाम झालेला आहे. आणि इतकी उत्स्फूर्त असलेली स्त्री, चपळ असलेली स्त्री, कामाला तत्पर असलेली स्त्री जेव्हा स्वतःला नाही जमते, माझ्याच्याने होत नाही आहे असं जेव्हा जाणवतं आणि काही दिवस गेलेले असतात, तेव्हा लक्षात घ्यायचं की ही एक विकाराचं लक्षण आहे. हा मानसिक
संतुलन बिघडल्याचं किंवा आपल्याकडनं काही जमत नाही, आपली फंक्शन किंवा ॲबिलिटी कमी झाल्याचं लक्षण आहे, अशा वेळेला तो लाल सिग्नल आहे. आणि अशा वेळेला आपल्याला मानसिक आजारचा संशय आला पाहिजे. जसं खोकला झाला की करोना की काय असं वाटतं, तसं असं झालं की आपल्याला आपण मानसिकदृष्ट्या विकल झालो आहोत की काय हे असं वाटलं पाहिजे. आणि या वेळेला आपण जसं छातीत जरासं दुखलं की आपण हृदयरोग तज्ज्ञाकडे जातो, तसंच हे असं काहीतरी झालं तर आपल्याला मानसिक आरोग्य व्यावसायिकाकडे गेलं पाहिजे आणि दाखवलं गेलं पाहिजे. की कारण कसं होतं, हे जर अंगावर काढलं तर ते दीर्घकालीन विकार होतात आणि मग काय होतं, मग औषधं कमी प्रभावात टाकतात किंवा जास्त प्रमाणात औषधं द्यावी लागतात. तर या दृष्टिकोनातनं ही वेळ आहे की आपलं काहीतरी चुकतंय, आपल्याकडनं काहीतरी होत नाहीये, आपण थकलो आहोत, आपली एनर्जी कमी झाली आहे, आपल्याला झोप येत नाही, तेव्हा ही जेव्हा लक्षणं येतात तेव्हा आपण डॉक्टरांचा दरवाजा वाजवायचा आहे. अगदी ही जी अदृश्य लक्षणं आहे, स्त्रियांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण जर आपल्या रोजच्या जीवनात जर या लक्षणांचा अडथळा निर्माण होत असेल तर याकडे आपण नक्कीच लक्ष दिलं पाहिजे, तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. या विषयावर आपण अशीच चर्चा करत राहणार आहोत. कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. ओमायक्रॉन आणि स्त्रियांची सध्य मनस्थिती या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत. स्त्रियांच्या मानसिक स्वास्थ्याकडे कसं बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे याविषयी आपण बोलत आहोत. पण आजही अनेक स्त्रिया याविषयी उपचार घेण्यासाठी पुढे सरसावत नाहीत. मान्य झालं असलं तरी त्या बाबतीत लाज बाळगतात, तज्ज्ञाकडे जात नाहीत. अगदीच जर हे आपल्याला घातक ठरणार असेल तर तज्ज्ञांकडे जायला हवं. पण जर ही जी लक्षणं आहेत ही जर प्राथमिक स्वरूपात असली तर अशी कुठली मूलभूत व्यासपीठं किंवा माध्यमं उपलब्ध आहेत जिथे या महिला मोकळ्या होऊ शकतात? किंवा थोडक्यात सांगायचं झालं की असे कुठले घरगुती उपचार, प्राथमिक उपचार उपलब्ध आहेत ज्या या स्त्रिया त्यांची मदत घेऊ शकतात? महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा इमोशनल फटीग किंवा भावनिक थकवा जाणवतो त्यावेळेला स्त्रीने स्वतःच्या आरोग्याबाबत जागृत होणं आवश्यक आहे. आणि हे अशासाठी महत्त्वाचं आहे की पुढे जाऊन आजार निर्माण होणं आणि आजार वाढणं या गोष्टी तशा धोक्याच्या ठरतात. तर याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायचं म्हणजे आपल्या संपूर्ण आरोग्याचं रक्षण करणं महत्त्वाचं असतं. म्हणजे भरपूर व्यवस्थित आहार हे महत्त्वाचं आहे, विश्रांती महत्त्वाची आहे, आपली झोप, आपली भूक या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. आणि सतत काम करत स्वतःचं निग्लेक्ट नाही करायचं, स्वतःचं दुर्लक्ष करायचं नाही आहे. आणि आजकाल कसं आहे, आपल्याला कोविडच्या काळात हे आपण सर्वांनी पाहिलं आणि मला ते आवडलं की बऱ्याच गोष्टींमध्ये जसं की योग आहे, एक्सरसाइज आहे, तर या दृष्टिकोनातनं आपल्या सारख्या दूरदर्शन विभागाने किंवा अनेक TV चॅनल्सनी बरीचशी माहिती दिलेली आहे. आज यूट्यूबवरती आहे. तर स्त्रिया कसं असतं की बाहेर जाऊन काही शिकायचं म्हटलं तर आपल्या घरातला वेळ फुकट जातो आणि त्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात. तर तसं दुर्लक्ष न करता स्त्रियांनी साधारणतः या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. आवश्यक ते व्हिटॅमिन्स आम्ही सांगत असतो की तुम्ही ही घ्या, ही घ्यायला पाहिजेत. कारण कधी कधी स्त्रियांचं स्वतःच्या जेवणाकडे लक्ष नसतं, त्याच्यामुळे आवश्यक असलेले न्यूट्रिशनल पदार्थ त्या जेवणात घेतीलच असं नाही, हे महत्त्वाचं असतं. आणि एक महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांनी लक्षात ठेवायला पाहिजे, वुमन इज ह्युमन. स्त्रीसुद्धा एक माणूस आहे आणि त्या कारणाने आपण एक माणूस म्हणून जगताना काही शॉर्टकमिंग जे आहेत किंवा काही दुर्दैवी गोष्टी ज्या होत असतील तर त्या दृष्टिकोनातनं आपण जागृत राहायला पाहिजे. आणि आता कसं आहे की आम्ही डॉक्टर फोनवरती भेटत असतो आणि फोनवरतीही सल्ले देत असतो, तेव्हा असं तुम्ही घाबरून जाऊ नका. जराही मनामध्ये काही वाटून न घेता तुम्ही या गोष्टींचा फायदा घेतला पाहिजे. शिवाय आपल्याकडे यावर्षी साधारणतः 2020 ते 21 सालामध्ये बऱ्याचशा
आमच्या म्हणजे हेल्पलाईन्स निघालेल्या आहेत. मेंटल हेल्थ हेल्पलाईन म्युनिसिपल कॉर्पोरेशनने पण काढलेली आहे. यावर्षी आपल्या देशामधनं पण एक कॉमन हेल्पलाईन निघालेली आहेत. इंडियन सायकियाट्रिक सोसायटीने सगळ्या आपल्या देशातल्या लोकांना बोलता यावं म्हणून हेल्पलाईन काढलेली आहेत. तर या हेल्पलाईनचा फायदा घ्यायचा. मुळामध्ये स्त्रियांनी जे मदतीची हाक द्यायला शिकायला पाहिजे. त्या मदत करायला सगळ्यात पुढे असतात, पण मदतीची हाक देत नाहीत. तर ही मदतीची हाक स्त्रियांनी द्यायला पाहिजे. मग ती आपल्या घरातल्या लोकांना असेल, आपल्या पतीला, आपल्या सासूबाईंना, आईला असेल. आणि शिवाय मोकळेपणाने आज आता मोबाईल्स आहेत. मागच्या महामारी झाल्यात तेव्हा मोबाईल्स वगैरे नव्हते, लोक खरंच कोंडले गेले होते. पण यावेळेला आपण आपल्या मैत्रिणीशी बोलू शकतो, आपल्या भावंडांशी बोलू शकतो, आपण सल्ले घेऊ शकतो आणि एक छान आनंदमय वातावरण आपल्या भोवती करू शकतो. म्हणजे घरी असू शकतं, एक सगळं सांभाळणं हे खायचं काम नाहीये. म्हणजे काम किती करायचं स्त्रीने, इथे मर्यादा आहे, पण आणि ती किती करत राहते. म्हणजे आपल्यालाही आश्चर्य वाटतं की आपली स्त्री 24 तासाऐवजी 72 तासांचं काम कसं एका दिवसात करते. तर मला असं वाटतं हे सगळं करायचं, आपण सक्षम राहायचं, आपण सुपरगृहिणी असायचं, पण आपलं स्वतःचं आरोग्याचं आणि मानसिक आरोग्याचं किंवा भावनिक आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. यासाठी आपण मदत घ्यायची, जिथून मिळेल तिथनं मदत घ्यायची, पण ती घ्यायची नक्की. फारच छान शब्दात तुम्ही सांगितलं की जर आपल्याला गरज पडली तर मदतीची हाक देणं फार गरजेचं असतं, कुणाशी तरी मोकळेपणानं बोलणं गरजेचं असतं. एक फार महत्त्वाचा प्रश्न मला विचारावासा वाटतो. तुम्ही मगाशी उल्लेख केला की आपल्या जगातल्या आरोग्य क्षेत्रात जवळजवळ 70% महिला कार्यरत आहेत. मग त्या डॉक्टर्स असतील, परिचारिका असतील किंवा अनेक आपल्या देशातल्या अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी असतील. तर कोविड-19 सारखी परिस्थिती या स्त्रियांनी फार जवळून अनुभवली, ती पाहिली. अजूनही त्या लसीकरणामध्ये मदत करतायत, त्यांचं काम करतायत. तर अशा स्त्रियांनी या काळात आपलं मानसिक स्वास्थ्य कसं जपायचं? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आरोग्य विभागाच्या या महिलांना खूप त्रास झालेला आहे. एक मनात भीती घेऊन त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे. कारण त्यांना घरी जायचं म्हटलं तर आपण इन्फेक्शन घेऊन जातोय का, ही अशी मनाला अशी दुखदुखी असायची त्यांच्या. आणि त्यांनी स्वतःला विसरून दिवस रात्र करून पेशंटची सेवा केलेली आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच आमच्या आरोग्य विभागाच्या महिलांना कोविड झाला, कित्येक जणांना ॲडमिट करावं लागलं, सिरियस कोविड झाला, यातल्या काही मृत्युमुखी पडल्या, डॉक्टर आमचे मृत्युमुखी पडले. तर हे सगळं करत राहायचंच आहे. असं लक्षात आलं की कोविड कधी संपणार हेही माहिती नाही. अशा वेळेला आपली एनर्जी सांभाळून ठेवायची आहे. कारण आपल्या कर्तव्याला या महिला मागे पडत नाही आहेत, पण आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण हे सगळं सेवाभाव ठेवून करतोय खरं, पण आपण जर स्वतःकडे लक्ष नाही दिलं तर पुढे आपल्याला दुसऱ्यांना सांभाळायला जी एनर्जी लागते ती मिळणार नाही. आणि म्हणूनच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला आपण नाकारता कामा नये, दुर्लक्ष करता कामा नये, हे महत्त्वाचं आहे. आणि स्वतःचं आरोग्य टॉप लिस्टच्या टॉपवर असायला पाहिजे. स्वतःचं आरोग्य सांभाळत आपण दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. याशिवाय एकटं पडायचं नाही. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आमच्या अंगणवाडी वर्कर्स किंवा आमच्या नर्सेस या सेवा करता करता एकट्याच पडल्या. म्हणजे की बाकीचे सगळे लोक कामात गुंतलेले होते. आणि अंगणवाडी वर्कर्स किंवा आता वॅक्सिनेशन ड्राईव्हसाठी जी आमची मंडळी जातात त्यांना खूप काही ऐकून घ्यावं लागतं. म्हणजे की लोकांचे बरेचसे गैरसमज असावेत किंवा वॅक्सिनेशनसाठी या महिला त्यांना सांगत असेल की तुम्ही जा करा, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं कोणी ऐकत नसे, त्यांना निराशेतनं जायला लागत असे. तर मला असं वाटतं या सगळ्या सामाजिक गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत. आपण त्याच्यामुळे दुर्मुखले पण आणता उपयोगी नाही. समाज हळूहळू शिकणार आहे, तर समाजाला आपल्याला शिकवायचं आहे, पण स्वतःला सांभाळायचं. स्वतःच्या अंगचा ताप जो आहे तो उगाच अंगावर काढायचा नाही. भूकेच्या वेळी थोडंसं काहीतरी खाऊन घ्यायचं. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि आमच्याकडे जे काउन्सिलर्स आहेत किंवा माझ्यासारखे मानसरोग तज्ज्ञ आहेत, हे आम्ही बोलायला तयार असतो. कारण भावनिक सपोर्ट हा आमच्या लोकांना द्यायची खूप मोठी गरज आहे. कारण त्यांचं कधी नैतिक खच्चीकरण होतं. एवढे मोठे आजार आणि त्यांनी ट्रीटमेंट दिलेले पेशंट मरताना पाहून कित्येक
माझ्या नर्सेस ज्या आहेत त्यांना झोप लागलेली नाही आहेत कित्येक दिवस. तर मला असं वाटतं अशा वेळी तुम्ही बोलायला पाहिजे, तुम्ही सल्ला घेतला पाहिजे. कुठेतरी मनावर फुंकरीची गरज आहे. काही नर्सेसनी रिलिजियस गोष्टी केल्या, आपल्या गुरुशी बोला, सगळ्यांशी बोला, पण मनाला फुंकर घालण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि स्वतःला सांभाळत पुढे जायला पाहिजे. अगदी बरोबर. उपचार करत असताना आपण स्वतःकडे देखील लक्ष दिलं पाहिजे, आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता कोविड सारखी परिस्थिती झाली किंवा नव्यानं ओमायक्रॉनचं आव्हान आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे, तर टाळेबंदीसारखी परिस्थिती टाळण्यासाठी आपण काळजी घेत आहोत, पण याबाबत शाश्वती नाही की अशी परिस्थिती परत भविष्यामध्ये येणार नाही. तर आता स्त्रियांवरचा हा जो अतिरिक्त भार आहे सगळ्याच बाजूनं, तर त्याचं योग्य व्यवस्थापन स्त्रियांनी यापुढच्या काळात कसं करायचं जेणेकरून त्यांची मानसिक अवस्था जी आहे ती स्थिर राहील? पहिल्यांदा जेव्हा कोविड आला तेव्हा आपल्यापैकी कोणीच तयार नव्हतं. आपल्याला काहीच अनुभव नव्हता. आपल्या पुढ्यात ताटात काय वाढून ठेवले आपल्याला माहीत नव्हतं. पण आज आपल्या पाठीशी अनुभव आहे. आपण कोविडचा सगळ्यात क्रिटिकल इमर्जन्सी आपत्कालीन काळ पाहिलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला आज माहिती आहे की आपल्याला काय करायचंय. शिवाय वॅक्सिनेशन आलेलं आहे, त्याचं रक्षण आपल्याला आहे. तर मग अशा काळामध्ये आपण आपली तयारी उत्तम करायला पाहिजे आणि पुन्हा ही तयारी करताना आपलं आरोग्य आणि सगळ्यांचं आरोग्य हे पहिला मुद्दा आहे की जे आपल्याला सांभाळायचं आहे. आणि हे आपल्याला सतत सांगायला लागतं आम्हाला की तुम्ही आहार नीट घेताय ना, तुम्ही खाणं पाणं नीट करताय ना, हे खूप महत्त्वाचं आहे. इकडे अजिबात दुर्लक्ष नको, कारण आपण इम्युनिटी हा शब्द लाखो वेळा ऐकलेला आहे. आणि इम्युनिटी जपण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला आपलं बेसिक आरोग्य सांभाळायचं आहे आणि आपलं मानसिक आरोग्य सांभाळायचं आहे. त्यासाठी आपण एकटीने मरमर मरायचं नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की जे जमतं तितकं करायचं आहे, पण आपल्या घरामध्ये कामाचं व्यवस्थित विभाजन करायचं, वेळेचं नियोजन करायचं आहे आपल्याला. आणि स्त्रियांनी सगळ्यात शेवटी झोपायचं आणि सगळ्यात आधी उठायचं, त्याच्यामध्ये कशीबशी 3-4 तास झोप होते. असं न करता साधारणतः 7-8 तास झोप घ्यायला पाहिजे. ओके. आणि शिवाय आपल्या मुलांचं जे तुम्ही करताय त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांची मदत घ्यायला पाहिजे. मल्टीटास्किंग म्हणजे की अनेक भूमिका आपण करायच्या, पण त्यातल्या काही भूमिका जर टाळत्या आल्या ना तर आपण टाळल्या पाहिजेत. की सगळ्यांनाच आपण कुठे आनंदी ठेवणार आणि सगळ्यांनाच आनंदी करता ना तारेवरची कसरत किती करायची. तर काही गोष्टी ज्या आहेत जाऊ देत ना, ह्या महत्त्वाच्या नाहीत ना, त्या सोडल्या पाहिजेत. कसं असतं ना, आपल्या भगिनींना आणि आपल्याला सुद्धा जसं की आपल्याला आपली साडी टाकून देता येत नाही ना, तशा बऱ्याच गोष्टी आपल्याला टाळता येत नाही. हे नाही केलं तर काय होईल. मला असं वाटतं ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाही त्या आपल्याला टाळल्या पाहिजेत. मग लेट गो ज्याला आम्ही म्हणतो, जाऊ दे, ही प्रवृत्ती ठेवली पाहिजे आपल्याला. आणि आनंदी वातावरण कसं आपण सांभाळायचे हेही आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. मग म्युझिक आहे, मैत्रिणी आहेत, टीव्हीवरचे सुंदर प्रोग्राम आहेत आणि आजकाल विनोदी प्रोग्राम किती होतात. मी तर रोज विनोदी प्रोग्राम पाहते कारण रिलॅक्स वाटतं. तर या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. काही स्त्रियांनी केलेलं आहे, नवीन गोष्टी शिकलेल्या आहेत. याच करोनाच्या काळात स्त्रियांनी आपलं वजन कमी केलेलं आहे, आपलं आरोग्य सांभाळलेलं आहे. कित्येक स्त्रियांचे मी तुम्हाला सांगते प्री डायबिटिक होतं आणि हे माझे अनेक पेशंट सांगतात की त्यांचं जे प्री डायबिटिक होतं ते त्यांनी आपल्या आहारावरती व्यवस्थित डाएट कंट्रोल करून त्याच्या मागणं खूप म्हणजे डायबिटिक फ्रीमध्ये ते आलेले आहेत. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या आरोग्यासाठी जेव्हा स्त्री खूप लक्ष घालेल तेव्हाच ती घरातल्या आपल्या प्रियजनांचं आरोग्य सांभाळेल. हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे करा आणि आवडत्या गोष्टी नक्की करा. आता काही स्त्रिया गायला शिकल्यात, ओके, भरतकाम करायला शिकल्यात, कित्येकांनी पेंटिंग केली. हे सगळं करायला पाहिजे. करोनाने आपल्याला एक चांगलं सांगितलं म्हणजे एकत्र राहा, आनंदित राहा. आनंद अनमोल आहे. म्हणजे की प्रत्येक क्षण जो आनंदाचा आहे तो आपण आपल्या हातातनं सोडता कामा नये आणि ज्या गोष्टी नको आहेत ना त्या लेट गो सोडून द्यायला पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. आपलं मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उत्तम आहार, व्यवस्थित झोप, छंद जोपासण्याची स्त्रियांनी सवय लावली पाहिजे. कारण प्रदीर्घ काळासाठी आपल्याला याची मदत होणार आहे.
याविषयी आपली चर्चा ही अशीच सुरू राहणार आहे. कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर पारकर यांच्यासोबत ओमायक्रॉन आणि स्त्रियांची सद्य मनस्थिती या विषयावर चर्चा करत आहोत. कोरोना काळात अतिरिक्त भार असल्यामुळे घरातली जबाबदारी, मुलांची जबाबदारी, स्त्रियांनी अशा गोष्टींना प्राधान्य दिल्यामुळे काही स्त्रियांनी नोकरी गमावली किंवा काहींनी स्वेच्छेने ती सोडली, किंवा असंही झालं की बऱ्याच मुलींचं शिक्षण हे कायमचं बंद झालं. वाहतुकीचं साधन उपलब्ध नव्हतं किंवा तंत्रज्ञान, मोबाईल त्यांच्याकडे नव्हते. ही कुठेतरी एक मानसिक खंत या स्त्रियांच्या, मुलींच्या मनात राहिली आहे. तर आत्ता आपल्याला वाटत नसलं तरी हा प्रदीर्घ विकासावर, आपल्या देशाच्या प्रदीर्घ विकासावर याचा परिणाम होणार आहे. तर आपण समाज म्हणून या गोष्टीवर कशी मात करू शकतो किंवा याला काय मार्ग काढू शकतो? म्हणजे तू म्हणतेस त्याच्याप्रमाणे हे खूप महत्त्वाचं आहे, पण ही केवळ मानसिक खंत नाही आहे, ही सामाजिक खंत आहे. अगदी. कारण की एक स्त्री शिकली तर पूर्ण घर शिकतं असं आपण म्हणतो. आणि या काळामध्ये इकॉनॉमिकल किंवा आर्थिक चणचण असल्यामुळे म्हणा, किंवा तो काही भार सहन न करता आल्यामुळे म्हणा, बऱ्याच रुरल भागात म्हणजे ग्रामीण भागात मुलींना घरी बसवलेलं आहे आणि काही लहान मुलींची लग्न पण करून देण्यात आलेली आहेत. तर अशा पद्धतीने आपण आज कुठे समाजामध्ये स्त्रीची भूमिका थोडीशी सक्षम होताना पाहतोय, नुकती कुठे सुरुवात झालेली आहे. आणि अशा वेळेला पुन्हा आपण 20-30 वर्ष मागे पडतो की काय, अशी भीती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तर मला असं वाटतं हे असं असताना आपल्या प्रत्येकाची, म्हणजे आपण जरा म्हणतो की गव्हर्नमेंटने करायला पाहिजे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने करायला पाहिजे, पण स्त्रीला पुढे आणायची ही जी महत्त्वाची भूमिका आहे ही समाजातल्या प्रत्येकाने निभावली पाहिजे. म्हणजे स्त्री शिक्षण हा आपल्या सगळ्यांचा महत्त्वाचा मुद्दा असायला पाहिजे. आणि त्यासाठी ज्यांना चुकून घरी बसायला लागले आहे, दुर्दैवाने घरी बसायला लागले, कारण की परिस्थिती तशी होती, तर या सगळ्या जणांना आपल्याला पुढे आणायचं आहे. याच्यासाठी वैयक्तिक दृष्टीवर म्हणा, NGO लेवलवर म्हणा आणि सरकारी लेवलवर सुद्धा खूप प्रयत्न झाले पाहिजेत. कारण या स्त्रिया जर पुढे आल्या तर मला असं वाटतं समाज जो आपण घाबरतोय की 20-30 वर्ष मागे पडेल, तर तसा तो मागे पडणार नाहीये. त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे. पण आपण सगळ्यांनी जर पूर्णपणे प्रोएक्टिव्हली पुढे जायचं ठरवलं तर हे सगळं होईल. याशिवाय या काळामध्ये मी असं पाहिलं, म्हणजे हे माझ्या स्वतःच्या पेशंटने पण केलेलं आहे. त्यांच्या नोकऱ्या गेल्या, ज्या काही होत्या नोकऱ्या, पण या स्त्रियांना घरी बसल्यानंतर जाणवलं की त्यांचे काही उत्तम छंद आहेत. तर माझ्या एका पेशंटने, तिला भरतकामाचा छंद होता, तर तिने रुमाल भरून द्यायला पहिल्यांदा सुरुवात केली, ते विकायला सुरुवात केली आपल्या सर्कलमध्ये आणि ते छान विकले गेलेले आहेत. मग तिने तेच भरतकाम ड्रेसेसवरती मुलींच्या वापरलं. तर अशा गोष्टी आहेत त्या करायला पाहिजेत. माझी एक दुसऱ्या ओळखीच्या बाई त्या मोदक सुंदर करतात, तर त्यांनी ते मोदकचा स्टार्टअप बिझनेस चालू केला. छोटासा आहे, गृहिणीसाठी आहे तो, पण त्याच्यामुळे त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये जवळजवळ 500 मोदक विकले. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं आपला हुरूप राखून ठेवायचा, आपल्या कौशल्यावरती आत्मविश्वास ठेवायचा आणि आपल्या स्त्रिया किती काय काय छान करू शकतात. त्या मसाले करू शकतील, लोणची करू शकतील आणि आजकाल तयार पिठं असतात ती करू शकतील, किंवा बँकेमध्ये पार्ट टाइम जॉब किंवा असं काहीतरी करू शकतील. तर मला असं वाटतं मनात खंत बाळगून, दुर्मुखलेपणे, नैतिक खच्चीकरण न होऊ देता पुन्हा इथे मी सांगेन की मदत घ्यायची. आपल्या आजाराबरोबर सुद्धा आपला स्वतःचं उत्थान करायचं, स्वतःचा विकास करायचा. याच्यासाठी टेक्निकली मदत घ्यायची. काही स्त्रिया शिकल्या तर ते शिकायचं आणि स्वतःचा विकास कसा करायचा. कारण स्त्री जेव्हा स्वतःचा विकास करते ना, आपोआप ती सगळ्यांचा विकास करते. तर तुम्ही इकडे हे लक्ष द्यायला हवं, हे खूप महत्त्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर स्त्रीने स्वतःच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे.
एक मला असं विचारावंसं वाटतं की हल्ली बरंच असं होतंय की अफवांवर किंवा ऐकीव गोष्टींवर लक्ष दिलं जातं. अमुक अमुक गोष्ट समाज माध्यमावर वाचली आणि मग तुम्ही हे केलं तर तुमची प्रतिकारशक्ती वाढेल. तर कोविडसारखा जो कठीण काळ होता त्या दरम्यान बऱ्याच या गोष्टींचा वापर लोकांनी केला आणि एक अतिरेकपणा लोकांचा तेव्हा झाला. तर यामुळे आपली जी चिंता आहे त्यामध्ये आणखी भर पडून काही जण नैराश्याकडे गेले किंवा काही जण फारच त्यांना भीती वाटायला लागली या आजाराची. तर अशा गोष्टींवर आपण कसा आळा घालायचा किंवा आपण स्वतःला या गोष्टींपासून कसं सुखरूप ठेवायचं? याच्यामध्ये कोविड काळामध्ये जसे गैरसमज पसरले सोशल मीडियामधनं, तसे एक गोष्ट आपल्या लक्षात आली की जबाबदार स्टेट गव्हर्नमेंट म्हणा किंवा आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा, या सगळ्यांनी उत्तम माहिती द्यायला सुरुवात केली. कोविडवरती म्हणा, इन्फेक्शनवर म्हणा किंवा आपण आपलं सर्वसामान्य आरोग्य कसं सांभाळावं, या सगळ्या गोष्टींवरती सुंदर माहिती आलेली आहे. वॅक्सिनेशनवरती माहिती आलेली आहे. तेव्हा इकडून तिकडून व्हिडिओ आलेत आणि त्याच्यामध्ये काही सांगतात हो, काही काढे प्या, काही करा, कुठलीही वनस्पती खा. हे असं नाही करायचंय, कारण हे जर सगळं आपण केलं तर कधी आपली किडनी बिघडू शकते, लिव्हर बिघडू शकतं. तर साधारणतः ज्या गोष्टी आपल्याला तज्ज्ञांकडनं मिळालेल्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याला आपल्या गव्हर्नमेंटकडनं शिकवल्या जात आहेत किंवा हॉस्पिटल्समधनं शिकवल्या जात आहेत, त्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं स्त्रियांनी याबाबत पुढाकार घ्यायला पाहिजे की आपल्या घरामध्ये कोण काय ऐकतं, कसं ऐकतं आणि आपण त्यांना कसं काय बरोबर आहे हे सांगायला पाहिजे. तर या दृष्टिकोनातनं हे शिकून घेणं आवश्यक आहे, कारण हे शिकणं आपल्याबरोबर पुढची कित्येक वर्ष राहणार आहे. आणि करोनाने सांगितलं की तुम्ही काळाला गृहीत धरू नका, केव्हाही काही होऊ शकतं. पण जे उत्तम ज्ञान आहे, सज्ञान जे माणसं असतात, ती आपल्याला बरोबर पुढे घेऊन जातात. आणि जेव्हा आपण शास्त्र जाणतो ना, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या मनातली भीती कमी होते. तर आपल्याला करायचं काय आहे की शास्त्र जाणून घ्यायचंय. अगदी बरोबर. योग्य स्रोतावर आपण विश्वास ठेवायला हवा. त्यामुळे आपण अशा कुठल्याच गोष्टींचा अतिरेक करणार नाही किंवा त्यामुळे आपण चिंताग्रस्त देखील होणार नाही. आपण आपल्या कुटुंबाचं, स्वतःचं आरोग्य आपण व्यवस्थित ठेवू शकतो. स्त्रियांवर हा जो अतिरिक्त भार सगळ्या बाजूनं आर्थिक, मानसिक असेल, घरातली कामं असतील, तर तिच्या कुटुंबातील व्यक्ती, तिची मुलं असतील, पती असेल, इतर व्यक्ती हे तिला हा भार कमी करण्यासाठी कशी मदत करू शकतात किंवा कसं सहाय्य ते करतील? खूप मदत करू शकतात. कारण अशी कुठलीच कामं नाही आहेत की जी स्त्रियाच करू शकतात आणि इतर कोणी करू शकत नाहीत. या प्रत्येक कामामध्ये जर विभागून घेतलं, म्हणजे असं पुरुषांनी केलेलं आहे बरं का, की स्त्रियांना अगदी भाजी साफ करण्यापासून मदत केलेली आहे किंवा मुलांकडे लक्ष देण्याची मदत केलेली आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या सगळ्या एकत्र होऊन स्त्रीवर तो अतिरिक्त भार होतो. तर मला असं वाटतं हा जो संवाद जो आहे तो कुटुंबात झाला पाहिजे. आणि स्त्रीसाठी जी आपल्या घरचं रक्षण करते, जी आपल्या घर सांभाळते, म्हणजे गृहिणी ही केवळ हाऊसवाईफ नसते, ती पूर्ण घराची रक्षण करती असते. तर अशा स्त्रीला आपण सांभाळून घेतलं पाहिजे, तिला मदत केली पाहिजे, तिला भावनिक सपोर्ट दिला पाहिजे. कारण एक महत्त्वाचं कारण स्त्रियांना डिप्रेशन आणि चिंता का वाढली संपूर्ण जगभर, कारण तिला भावनिक सपोर्ट मिळालेला नाहीये, तिचं नैतिक खच्चीकरण झालेलं आहे. तर या दोन गोष्टी आपल्याला टाळता आल्या पाहिजेत. भावनिक सपोर्ट आणि जिथे जिथे जमेल तिथे तांत्रिक सपोर्ट, या दोन्ही गोष्टी करता आल्या पाहिजेत. ती आजारी पडली तर तिला विसावा दिला पाहिजे, कारण ती आजारी असताना तिला जेवण करायला लागतं, तिला मुलांचा अभ्यास घ्यायला लागतं. ती सुद्धा एक माणूस आहे, थकते, भागते शेवटी. तेव्हा अशा वेळेला तिला ताजंतवानं करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ते मला असं वाटतं घरातली पुरुष मंडळी, त्यांची
जी सासूबाई असतील, मुलं असतील, आजकाल मुलांना खरं शिकवता आलं, काही स्त्रियांनी ते शिकवलं की घरात कसं लक्ष द्यायचं, आणि ते त्यांनी मुली आणि मुलांना दोघांनाही शिकवलं. तर मला असं वाटतं ही एक छान सांस्कृतिक शिकवण आहे की जी पुढे जाऊन आपण म्हणतो की स्त्री पुरुषापेक्षा मागे का, तिच्यावरती अन्याय का होतो, पण अशी जर शिकवण आपण दिली तर तो पुढे ही अन्यायाची परिभाषाच उरणार नाही आणि स्त्री पुरुष सगळेच या जगामध्ये तंदुरुस्त राहतील, सुखी राहतील, आनंदात राहतील. तुम्ही आता जसं म्हणालात की स्त्री आणि पुरुष सगळे समान आहेत, पण आता आपण जर कोविडचं उदाहरण घेतलं तर झालं असं की कोविडमधून बरे झाल्यानंतर काही लक्षणं राहतात, ज्यामध्ये अशक्तपणा असेल, नैराश्य असेल, तर स्त्रीकडून हे आल्यावर ते फारसं सहजरित्या स्वीकारलं जात नाही. तिच्याकडून ते पटकन तिनं पटकन बरं व्हावं आणि सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्यात असं तिच्याकडून अपेक्षा केली जाते. हे बदलतंय, फार पुरुष देखील तिला मदत करतायत, पण अजूनही हे प्रचलित आहे. तर हा जो विचार आहे स्त्रियांच्या बाबतीतला, हा नेमका बदलायचा कसा? नाही, कारण की हा विचार अशा पद्धतीने बदलायला पाहिजे की स्त्री सुद्धा, पुन्हा पुन्हा मी तेच सांगते की वुमन इज ह्युमन, स्त्री ही माणूस आहे आणि कुठल्याही व्हायरल किंवा कुठल्याही जीवाणू विषाणूमुळे होणारे जे विकार असतात त्यानंतर माणसाला थकवा येतो आणि बऱ्याच वेळेला स्त्रियांना थकवा जास्त येतो. त्याचं कारण त्या नीट खात नाही, त्यांचं हिमोग्लोबिन कमी असतो, त्यांना ॲनिमिया असतो, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असते. तर अशा वेळेला त्यांना साधारणतः पोषण देणं हे महत्त्वाचं असतं आणि विसावा गरजेचा आहे. कारण की जेव्हा ती काम करून थकलेली असते आणि ह्या जीवाणू विषाणू, कोरोना म्हणा, ओमायक्रॉन म्हणा, हे झालं की ती थकत जाते, तर तिला साधारणतः विश्रांती देणं हे महत्त्वाचं आहे. पण याच्यामध्ये मी असंही म्हणेन की स्त्रीने सुद्धा धावपळ करून मी कधी एकदा घर सांभाळते आणि सगळ्यांना सांभाळते अशी घाई करू नये. तिने सुद्धा मला विश्रांतीची गरज आहे हे स्पष्ट शब्दात व्यक्त केलं पाहिजे. स्वतःकडे तिनं स्वतःनं लक्ष दिलं पाहिजे. मग कुटुंबातील लोक सुद्धा तिला प्राधान्य द्यायला हळूहळू सुरुवात करतील. हा विचार स्त्रिया सुद्धा बदलू शकतात. मला एक विचारावंसं वाटतं की काही दिव्यांग किंवा विशेष मुलांचे पालक असतील किंवा एकल पालक, सिंगल पेरेंट असतील, तर कोविडच्या काळात त्यांना फारच अडचण निर्माण झाली, कारण एकट्यानं ती सगळी जबाबदारी मुलांची सांभाळायची हे त्यांच्यासाठी फार अवघड गेलं. तर पुन्हा अशी जर परिस्थिती आली तर या पालकांनी, या आईंनी कसं तयार असायला हवं असं तुम्हाला वाटतं? हो, हे खूप महत्त्वाचं आहे, कारण या काळामध्ये या सगळ्यांचे खूप हाल झाले. कारण या मुलांना जिथे पाठवत होते, रिहॅबिलिटेशन सेंटर, रिक्रिएशन सेंटर, ती सगळी बंद झाली होती. तर अशा वेळेला एक प्लॅनिंग महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये वेळेचं नियोजनही खूप महत्त्वाचं आहे. आणि आपले जे आधार आहेत, म्हणजे की कुठून आपल्याला आधार मिळणार आहे, आईकडनं आधार मिळणार आहे का, किंवा कुठल्या प्रोफेशनल आधार मिळणार आहेत का, किंवा आता काही NGO चालू झालेले आहेत, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवायला पाहिजे. आणि ह्या सगळ्यांचं, कारण एकाकी हे लढणं हे फार सोपं नाही आहे. त्याच्यामुळे स्त्री अजून हैराण होते आणि कित्येक स्त्रियांना असं वाटलं की हे कधी करोना कधी जाईल आणि आपली मुलं पुन्हा कधी बाहेर जातील. तर मला असं वाटतं आपण शिकलोय करोनामधनं मागच्या 1.5 वर्षात, 2 वर्षामध्ये. तर आपली जेवढे रिसोर्सेस आहेत, जिथे जिथे आपल्याला मदत आहे, त्या सगळ्यांना आपल्याला जागृत ठेवलं पाहिजे आणि आपण स्वतः त्या दृष्टीने मदत घेतली पाहिजे. कारण या स्त्रियांनी कोणाला विचारलंच नाही किंवा मदत मागितली नाही, तर ह्या मदत साधारणतः करता येते आणि आपल्याला आपले जे स्रोत आहेत त्याचा उत्तम उपयोग करता येतो. आणि बरेचसे NGO आता चालू झालेले आहेत, कोविडची संपूर्ण काळजी घेऊन या मुलांना ते सांभाळत आहेत. तर मला असं वाटतं हे सगळं लक्षात घ्या आणि त्यांचा उपयोग करा. म्हणजे एकटं शीण होता काही गरजेचं नाही, उपयोगाचं नाही. नक्कीच आपल्या जवळच्या लोकांचा, काही सामाजिक संस्था असतील, त्यांची या स्त्रियांनी मदत घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांना अशी परिस्थिती पुन्हा आली तर सोपं जाईल. या विषयावर आपण आपली चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण महिलांच्या सद्य मनस्थितीविषयी डॉक्टर शुभांगी पारकर यांच्याशी चर्चा करत आहोत.
कोविडच्या काळात स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही छळामध्ये वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि कुटुंबातील परस्पर वाद देखील वाढले। तर अशा परिस्थितीत स्त्रियांनी कशी मदत घ्यावी इतरांची आणि स्वतःला सुरक्षित कसं ठेवावं असं तुम्हाला वाटतं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। जागतिक पातळीवर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण असं जिथे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित होतं तिथे अमेरिका, जर्मन वगैरे या देशांमध्ये असं जाणवलं की स्त्रियांना डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती हिंसा आणि स्त्रियांच्या वरती होणारी जनरल हिंसा या दोन्ही गोष्टीला सामोरं जावं लागलं। आणि याचं कारण असं झालेलं आहे की घरामध्ये राहिल्यामुळे सगळेच लॉकडाऊनमध्ये घरी होतं, त्याच्यामुळे आधीचे जे संघर्ष होते ते संघर्ष वाढले। शिवाय आर्थिक चिंता, विवंचना, जॉब गेले, घर कसं चालवायचं हा प्रश्न आल्यामुळे ते जे संघर्ष वाढले। पुरुषांचं जे फ्रस्ट्रेशन किंवा निराशा जी आहे, राग जो आहे तो स्त्रीवरती आलेला आहे। आणि पुन्हा मुलांना कसं सांभाळायचं किंवा मुलांचा अभ्यास कोणी घ्यायचा, या सगळ्या विषयांवरनं स्त्रियांवरती डोमेस्टिक व्हायलन्स किंवा घरगुती हिंसा जबरदस्त वाढली। आणि युरोपमधल्या सगळ्या देशांनी सांगितलं की घरगुती हिंसेसाठी ज्या हेल्पलाईन्स आहेत त्याच्यावरती कॉल्स वाढले आणि ते प्रचंड प्रमाणात वाढले। इटालीमध्ये ते 3 गुणा वाढले, म्हणजे की 3 पट आधीच्या वर्षापेक्षा जास्त वाढले। याचा अर्थ हा संघर्ष, घरगुती हिंसा आणि शाब्दिक अपमान या दोन्ही गोष्टी प्रचंड वाढलेल्या आहेत। आपल्या देशामध्ये महिला हे पुढे येऊन सांगत नाहीत, पण त्या आतमध्ये मनातल्या मनात खंतावतात, चिडतात, संतापतात। आणि यातनं काय होतं, जर हे व्यक्त नाही केलं आणि याविषयी मदत नाही घेतली तर डिप्रेशन तर होतंच, पण बऱ्याच महिला आत्महत्येचा मार्ग पत्करतात। हे असं होऊ नये म्हणून महिलांनी या ज्या हेल्पलाईन्स आहेत किंवा आपल्या मैत्रिणी आहेत, इथे आपल्या होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली पाहिजे। डोमेस्टिक व्हायलन्समुळे शारीरिक आणि मानसिक या दोन्हीही हानी ज्या असतात त्या टोकाच्या असतात, प्रचंड असतात। तर हे असं सहन न करता आपल्या जवळीक प्रियजनांकडनं, फ्रेंड्सकडनं, मित्रमैत्रिणींकडनं मदत घ्यावी, हेल्पलाईन्समध्ये जावं, कारण या काळामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स वाढलेला आहे। आम्हाला भीती वाटते की आपल्या देशातही वाढलेलं आहे आणि स्त्रिया ते सांगत नाही आहेत, याचे दूरगामी परिणाम होतील, मानसिक आजार स्त्रियांमध्ये वाढतील। पुढची 10 वर्ष आम्ही या दृष्टिकोनातनं कठीण मानतो आहोत की पुढची 10 वर्ष करोना तर जाईल, पण पुढची 10 वर्ष हा मानसिक विकारांचा, स्त्रीच्या वर होणाऱ्या अत्याचारामुळे होणाऱ्या परिणामांचं 10 वर्ष असणार आहेत। तर मला असं वाटतं सगळ्यांनी जागृत व्हावं आणि ज्या स्त्रीला हा छळ सोसावा लागतो तिने विश्वासाने मदतीची हाक द्यावी। मला वाटतं मदत करायला आज सगळे तयार आहेत आणि गव्हर्नमेंट किंवा सगळ्यांनी याबाबत फार उत्तम मेजर्स घेतली पाहिजेत। ब्रिटनमध्ये याच्यासाठी खास सर्व्हिसेस सुरू केल्यात त्यांनी की या डोमेस्टिक व्हायलन्स होणाऱ्या बायकांना खास सर्व्हिस द्यायला लागते, त्याच्यामध्ये प्रायव्हसी असते। तर अशा सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस मला असं वाटतं NGOजने सुरू कराव्या आणि गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। येस, नक्कीच स्त्रियांनी आपल्यावर जो मानसिक छळ होत असेल, शारीरिक छळ होत असेल, यावर वाचा फोडली पाहिजे, त्याविषयी बोललं पाहिजे, कुणाची तरी मदत घेतली पाहिजे। कारण अतिरिक्त भार असेल किंवा अनेक जबाबदाऱ्या असतील, यामुळे मानसिक खच्चीकरण हे होत असतं। आता स्त्रियांना कधी कधी असं होतं की बराच कमी वेळ मिळतो स्वतःकडे लक्ष देण्यासाठी, तर त्या वेळाचा योग्य वापर या स्त्रियांनी कसा करायला पाहिजे, स्वतःकडे कसं लक्ष द्यायला हवं? एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ती म्हणजे आयुष्य एकच आहे, एकदाच मिळतं, ते पुन्हा पुन्हा येत नाही। तर या एका आयुष्यामध्ये आपली जगायची वेळ महत्त्वाची आहे, आपलं जे मूल्य आपण जतन करतो तेही महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच स्त्रियांचं कसं आहे भगिनी, तुम्ही काय करता, तुम्ही सगळ्यांसाठी सगळं करता, करायला पाहिजे। याच्यामुळे स्त्रीला आपण माता म्हणतो, अनंत काळची माता म्हणतो, पण तरीही ॲट व्हॉट कॉस्ट, म्हणजे आपण स्वतःचं अस्तित्व नाकारून
किंवा स्वतःचा छळवाद मांडून या गोष्टी करण्यात काहीच अर्थ नाही आहे. आपण स्वतःला सांभाळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आरोग्यासाठी वेळ काढलाच पाहिजे. अगदी 20 मिनिटं ते अर्धा तास. आणि त्याच्यामध्ये आपल्या कल्पना महत्त्वाच्या आहेत की आज माझं डाएट व्यवस्थित असणार आहे, आज माझा व्यायाम व्यवस्थित असणार आहे, आज मी उत्तम झोप घेणार आहे, मी आज शिळोब्याच्या गप्पा मारणार आहे, मला आनंदी होण्यासाठी मी काहीतरी करणार आहे, एखाद्या रेडिओवरती मी गाणी ऐकणार आहे, नुसतं काम नाही करत बसायचं, गाणी ऐकायची, योगा शिकणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्याच्यामुळे आपला वेळ आपल्याला देता येतो आणि आपलं मानसिक शारीरिक संवर्धन होतं. या सगळ्या गोष्टी अगदी आपण लक्षात ठेवून आठवण ठेवून केल्या पाहिजेत. हे करायलाच पाहिजे. नक्कीच स्त्रियांनी स्वतः आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण खूप जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात, पूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असतं. हल्लीचे पुरुष देखील त्यांना त्यांच्या कामात हातभार लावतायत, पण हे प्रमाण वाढलं पाहिजे. डॉक्टर पारकर, तुम्ही स्त्रियांच्या मानसिक स्वास्थ्याविषयी आज इतकी सविस्तर योग्य माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपल्या कार्यात तुम्ही अशीच कामगिरी करत राहाल, अनेकांना मानसिक बळ आधार देत राहाल अशी मी अपेक्षा करते. थँक्यू. शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य किती महत्त्वाचं आहे हे आज आपण पाहिलंच. समाजात जर सगळ्याच ठिकाणी सगळ्या स्तरावर समानता आली तर हा जो प्रभावाचा जेंडर गॅप आहे, स्त्री आणि पुरुषांमधला फरक आहे, तो नक्कीच कमी होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटना असेल, युनायटेड नेशन्स राष्ट्रीय संयुक्त संघ असेल किंवा अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सामाजिक संस्था आज स्त्रियांच्या मानसिक अस्वस्थतेविषयी वाचा फोडतायत, त्याविषयी बोलतायत, त्याविषयी उपाययोजना करत आहेत. त्यामुळे आपणही चिंता कुठलीही न बाळगता ओमायक्रॉन असेल किंवा कोविड यावर आपण नक्कीच एकत्रितपणे ताकदीनं मात करूयात. कार्यक्रमात आता आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह. नमस्कार.